सर्वात पहिला सर्वांना जय महाराष्ट्र. आज आमच्या सर्वांचे लाडके शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त ह्या विभागात किंबहुना माधुरीताई बाजू वॉर्ड क्रमांक 25च्या नगरसेविका आहेत. हे वारंवार कार्यक्रम, उपक्रम, शिबिर आणि सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेत आहेत. आज वॉर्ड क्रमांक 26 मध्ये स्थानिक शिवसेना नगरसेवक धर्मेंद्रजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मेगा मेडिकल कॅम्प पंचायत समिती दामोनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये ऑर्थो म्हणजे हड्डीच्या डॉक्टरपासून ते सगळं बॉडी चेकअप पर्यंत, मग डोळ्याचे विकार असतील, मोतियाबिंदू असतील किंबहुना छोटी मोठी तपासणी आहे, फ्री मेडिकल चेकअप आहे, या सर्व लोकांना उपलब्ध इथे करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्या पण मोफत इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. खरं तर आहे ना, ही स्लममध्ये किंबहुना झोपडपट्टीमध्ये जिथे लोक आहेत त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची कमतरता असते. त्या लोकांना हड्डीचं डॉक्टर असेल किंबहुना बाकीचे विकार असतील तर ते डॉक्टरपर्यंत जाण्यासाठी त्यांना जो पैसा खर्च होतो तेच बघून आहे ना हे डॉक्टरकडे जात नाही आणि म्हणून आजार बळावतात. तर हे एक आमचा उपक्रम आहे की एका छताखाली हे सगळे सगळे डॉक्टर येतील आणि कोणाला कुठचे आजार आहेत, विकार आहेत ह्याचं निदान तिथे होऊ शकतं आणि चांगला उपक्रम आहे. धर्मेंद्रजी काळे हे चांगले काम करत आहेत. गेले आता 8 महिने होत आले. 8 महिन्यामध्ये त्यांनी कामाचा चांगला धडाका लावलेला आहे. कालच आम्ही स्पीड ब्रेकरसाठी गेले 3 महिन्यापासून ते मागणी करत होते आणि 15 दिवसापूर्वी त्यांनी आंदोलनही केलं. आंदोलनाचा परिणाम असा झाला की त्याच्यामध्ये त्यांना यश भेटून काल स्पीड ब्रेकर 120 फीट सिंग इस्टेट रोडला लावण्यात आले. म्हणजे शिवसेनेचं एक हे आहे की एक काम घेतलं तर ते पूर्णत्वास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते लोक त्याचा पाठलाग सोडत नाहीत. अधिकारी शेवटी बोलतात की साहेब तुमचं मी काम करून देतो पण तुम्ही एवढ्या मागे नका लागू. पण शेवटी कसं आहे, आदित्य साहेबांची आम्हाला देणं आहे. आज तुम्ही बघत असाल की फुटबॉल ग्राउंड बांद्राला, की त्या फुटबॉल ग्राउंड मोकळी मैदाने आहेत, मोकळ्या जागा आहेत जिथे मुंबईकर श्वास घेतात. ते सगळे जागा ह्या बलाढ्य लोकांच्या घशात घालण्याचा जो डाव आहे, बिल्डरांच्या घशात घालण्याचा जो डाव आहे तो आज आदित्य साहेब उधळून लावतायत. आमचं एकच मागणं आहे, मुंबई आमची आहे, मुंबई सर्वांची आहे. मुंबईमध्ये मोकळा श्वास घेतला पाहिजे. मुंबई सिनियर सिटीजनची आहे की जिथे सगळी लोक एकत्र येतात, एकत्र श्वास घेतात. तर ह्या सगळ्या जागा ज्या आतापर्यंत महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने जोपासल्या होत्या, जपल्या होत्या, त्या ह्याच्यानंतर पण जपल्या पाहिजेत. नाही तर उद्या आपल्याच या मुंबईमध्ये आपण स्थानिक भूमिपुत्र म्हणून आपल्याला इथे भाड्याने राहायला लागेल किंवा भाड्याने घ्यायला लागेल आपलीच जागा. खरोखर धर्मेंद्रजी काळे यांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण चांगले उपक्रम घेत आहात आणि माधुरीताई यांना पण धन्यवाद देतो. आमचे मिलिंद साटप सिनेट सदस्य, त्याचबरोबर विधानसभा संघटक चित्तरंजनजी देवकर, रियाज मुलानी, आमच्या स्थानिक शाखा संघटक वैशाली पाटीलताई, पठाण सेठ, सर्वांचा इथे आभार इथे देतो की चांगला उपक्रम घेतलेला आहे. लोकांना असेच उपक्रम करून छोटे छोटे खाली तुम्ही उपक्रम घ्या. लोकांना थोडा लोकांना है ना हा फायदा झाला पाहिजे आणि लोकांच्या सेवा झाली पाहिजे. मेरा नाम गुलाबचंद मौर्य है, महाकाटाने विधानसभा का सह संगठक हूँ. आज इनके नेतृत्व में भव्य से इनके नेतृत्व में जब से नगर सेवक चुन के आए हैं, मैं देख रहा हूँ लगातार उन्होंने कार्यक्रमों की बाढ़ लगा दी है और लगातार लोगों से जनसंपर्क जैसे उन्होंने वादा किया था इलेक्शन के टाइम पे, घर घर जाके लोगों की समस्या जानना, चाहे वो गली से लेके रोड तक की समस्याओं को पूरी तरह उसको खत्म करने की कोशिश कर रहे हैं, उसका निवारण करने की कोशिश पूरी कर रहे हैं. उसी क्रम में आज आप देख रहे हो कि यहाँ पे भव्य आरोग्य शिविर लगाया गया है कि जैसे कि आप ये देख रहे हैं बहुत बड़ा यह स्लम है. यहाँ पे गोर गरीबों को बहुत सारी तकलीफें होती है. बहुत बार हो सकता है कि उनके पास पैसों की कमी हो, आर्थिक परेशानी होती है, इस वजह से वो डॉक्टरों के पास नहीं जाते पे. इसी वजह से लेके श्री हमारे नगर सेवक धर्मेंद्र काले जी ने उन्होंने एक अच्छा आयोजन किया है. लोग यहाँ पे देख रहे हैं, अच्छा प्रतिशत है, लोग आ रहे हैं यहाँ पे और अपने इलाज और अपने चेकअप करवा रहे हैं. तो चेकअप करने के साथ साथ उनको सलाह भी दी जा रही, मशवरा भी दिया जा रहा, उनको दवाई का भी वितरण उसी क्रम में किया जाएगा. यहाँ पे बघा, आता मला या विभागामध्ये शाखा प्रमुख होऊन 15 वर्षे झाली. 15 वर्ष आम्ही कंटिन्यू या विभागामध्ये मेडिकल कॅम्प असू द्या, काही सामाजिक जे काही उपक्रम आहेत, धार्मिक आहेत, सामाजिक आहेत,
क्रीडा उपक्रम आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे राबवलेले आहेत. म्हणून हा वार्ड आहे ना एकदम घट्ट. आम्ही लोकसभेला सुद्धा 1 नंबरवर वार्ड ठेवला होता, विधानसभेला सुद्धा 1 नंबरवरती वार्ड केला आणि म्हणूनच आमचा नगरसेवक सुद्धा या ठिकाणी विभाग क्रमांक 1 मध्ये फक्त 2च नगरसेवक निवडून आले, त्याच्यामध्ये आमचा नगरसेवक निवडून आला. आणि या ठिकाणी 30 वर्ष आमचा नगरसेवक नव्हता, 30 वर्षानंतर पहिल्यांदा आमचा नगरसेवक आणि ते पण उपशाखाप्रमुख आमचा निवडून आलेला आहे. बांधवांनो, हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. कारण या विभागामध्ये आम्ही अतिशय मी जेव्हा शाखाप्रमुख मी आहे 15 वर्ष, माझ्याबरोबर माझ्या पदाधिकाऱ्यांनी महिला पुरुष युवा सैनिकांनी अतिशय चांगलं काम केलं, जोरदार काम केलं, चांगलं प्रदर्शन या विभागामध्ये कामाचं केलं, जनसंपर्क चांगला ठेवला, आता सुद्धा ठेवतोय. आणि नगरसेवक आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा अतिशय चांगलं काम करतायत. त्यामुळे पुढच्या वेळेला तर मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये आमची 1 नंबर निश्चित निवडून येईल, अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून सांगतो. हम नगरी खरं तर नगरसेवकांची ही जबाबदारी असते. जर इथल्या 70,000 लोकांनी जर माझ्यावरती जबाबदारी दिली आहे की आता ह्यावेळेस तुम्ही आम्हाला सांभाळून घ्यायचं, तर ते माझं कर्तव्य आहे. नगरसेवकांचं काम फक्त स्वच्छता, वॉटर, गटर, मीटर नसून त्यांच्या आरोग्याशी पण निगडीत आहे. तर सतत आपण कॅम्प घेत राहतो. मध्ये नालंदा बुद्धविहार या ठिकाणी महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचं आपण शिबिर घेतलं होतं. त्याच्या अगोदर पण आपण डेंग्यू मलेरियाचं शिबिर घेतलं होतं. आणि घरोघरी जाऊन कचरा संकलन असेल, गटार साफसफाई असेल आणि दत्तक वस्तीच्या माध्यमातून जे काय त्यांचा परिसर स्वच्छ ठेवायचा असेल, ही देखील कामं आम्ही सातत्याने पाठपुरावा करून करत असतो. आणि जी जबाबदारी लोकांनी दिली आहे, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासाठी झटणं हेच नगरसेवकांचं काम आहे आणि ते मी करतोय. त्यांच्यावर मी काय उपकार करत नाही. उलट त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती मी अजून अधिक चांगल्या प्रकारे मी कसं ते सांभाळू शकतो ही जाणीव ठेवून येणाऱ्या काळामध्ये पण लोकांची कामं ही चांगली होत राहतील. लोकांना मी आश्वस्त करतो. आज आपण म्हणालात 80%, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की 100% माझा विभाग हा स्लम आहे. आणि 100% स्लम. तर तुम्ही विचार करा की बीजेपीच्या प्रशासनाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाला फक्त 25 लाखाचा निधी आणि बीजेपीच्या प्रत्येक वार्डामध्ये त्यांचे जे नगरसेवक असतील, मग ते कोणाच्या तरी चाहते असेल, कोणाच्या तरी जवळ असतील, अशांना कोणाला 4.5 कोटी, कोणाला 11 कोटी, कोणाला 6 कोटी, कोणाला 5.5 कोटी, हे असे फंडांचे वाटप झालेले आहेत. फंड आम्हाला द्या म्हणून आमच्या काय घरावर सोन्याची कौलं चढवण्यासाठी आम्ही घेत नाही. लोकांनी त्यांना देखील निवडून दिलंय काम करण्यासाठी आणि लोकांनी आम्हाला देखील त्यांचं काम करण्यासाठी निवडून दिलंय. हा लोकांचा टॅक्सचा पैसा आहे, लोकांच्या सेवेसाठी तो वापरला जातो. लोकांचा पैसा लोकांच्या सेवेसाठी आपण वापरतो, आमच्या स्वतःसाठी नाही ना. आणि ठीक आहे ना, नगरसेवकांना स्वच्छता राखण्यासाठी, वॉटर, गटर, मीटरसाठी काय फंडाची आवश्यकता नसते. पण जे काही मोठी मोठी कामं आहेत, त्यांच्या शौचालयाची कामं असतील, त्यांच्या रोडची कामं असतील, त्यांच्या मोठ्या सोसायटींची काही कामं असतील, या सगळ्या मोठ्या कामासाठी निधी लागतोच ना. पण कुठेतरी आहे ना दाबण्याचं काम बीजेपी गव्हर्नमेंटने केलेलं आहे. म्हणजे यांना निधी कमी देऊन आहे ना ही लोक कशी फुटतील, म्हणजे ही आमच्या संपर्कात कशी येतील, हा त्यांचा ह्या मागचा प्लॅन होता. पण आता तो सक्सेस झालेला नाहीये आणि आम्ही होऊही देणार नाही. आम्ही लोकांच्या मध्ये जाऊन काम करतो, त्याला निधीची आवश्यकता नसते. आपण बघत असाल की आता 8 महिने झाले, तुम्ही माझा जर प्रभाग फिरलात तर सगळीकडे आपली कामं चालू आहेत. फक्त लोकांना आपण एक विनंती करतो की तुमची सोसायटी जर चांगली असेल तर ती थोडी अशीच राहू द्या आणि जिथे जास्त आहे ना अवस्था खराब असेल आपण ते प्रामुख्याने काम करायला घेतो. म्हणजे कुठेतरी निधी आपण त्याचं बॅलन्स ठेवण्याचं काम आपण करतोय आणि काम हे करत राहतो.